श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला खूप असं महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याला वेगवेगळं महत्त्व आहे. बघा, आता मार्गशीर्ष महिना झाला तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासाठी मार्गशीर्ष महिना हा समर्पित आहे. तर आता चालू झाला आहे पौष महिना आणि पौष महिना आता निम्मा तर संपत आला आहे. परंतु पौष महिन्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. पौष महिन्याची आपण रहस्यमय कथा याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं पौष महिन्यात काय केलं जातं किंवा काय केलं जात नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. बघा, पौष महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य हे केलं जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष महिन्यात ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय ना, त्या व्यक्तीला नरकात जावं लागतं असं आपण ऐकलं आहे. खरंच आहे का ते? बरं, चला तर मग जाणून घेऊया यामागं काही कारण आहे का. बघा, पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण आपण सकाळ उठल्यापासून दिवसाची सुरुवात हे सूर्यनारायणला अर्घ देऊन हे करत असतो. पौष महिन्यामध्ये कुठलेही मांगलिक कार्य हे होत नाही. शुभ कार्य म्हणजे पौष महिन्यामध्ये होत नाही. परंतु पौष महिन्यामध्ये जर मृत्यू आला ना, तर नरकात जावं लागतं असं म्हटलं जातं. बरं, का म्हटलं जातं असं? त्याच्यामागं काही कारण आहे का? आपल्याला ते आज जाणून घ्यायचंय. बघा, पौष महिन्यामध्ये कार्य असतं ना, ते कुठलंही करीत नाहीत. पौष महिने बघा बघा होम हवन करत नाहीत. विवाह, गृहप्रवेश, भूमिपूजन, यज्ञ असं कुठलंही शुभ कार्य हे होत नाही. पण एवढंच नाही तर विवाहित कन्या आपल्या पतीबरोबर सुद्धा मिलन ही पौष महिन्यात होत नाही असं सांगितलं जातं. जुन्या काळाचा विचार केला तर जुन्या काळामध्ये ज्या आपल्या मुली नवीन लग्न झालेल्या असतात ना, ते सासरी येत होत्या. बघा, पौष महिन्यामध्ये त्या माहेरी येत होत्या आणि मकर संक्रांतीचा पहिला वसा हा पौष महिन्यात हा दिला जातो हे सर्वांना तर माहीत आहे. त्यामुळे मुली पौष महिन्यामध्ये आपल्या माहेरी ही येत होत्या. याच्या मागं हे कारण आहे असं सांगितलं जातं. बरं, बघा, पौष महिन्यामध्ये पृथ्वीवरती जी काही किरणं पडतात ना, ती कमी प्रमाणात सूर्य हा पृथ्वीवर हा दिसत असतो. सूर्याचं कारण काय? सूर्याचं प्रकाश किरणाशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही, माहिती आहे तुम्हाला. कारण वनस्पती ह्या सूर्याच्या प्रकाशानुसार अन्न तयार करतात आणि वनस्पती म्हणजे शेतात जे पिकतं तेच आपण खातो. म्हणजे काय? तर सूर्य हा जीवनाचा मूळ आहे. आता सूर्याची किरण या पृथ्वीवरती कमी पडल्यामुळे जीवनाचं तेज सुद्धा कमी होतं आणि त्यामुळे शुभ कार्य, विवाह या महिन्यामध्ये केले जात नाहीत. सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. आणि दुसरं कारण म्हणजे काय? तर पौष महिन्यामध्ये सूर्य हा धनु राशीमध्ये असतो. त्यामुळे हे त्या ठिकाणी अशुभ मानलं जातं. बघा, शुभ मानलं जात नाही म्हणजे काय? तर हे अशुभ मानलं जातं. तर या महिन्यामध्ये जसं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला नरकात जावं लागतं असं सुद्धा म्हटलं जातं. तर का नरकात जावं लागतं ते पाहणार आहोत. कारण पौष महिना या महिन्यामध्ये भागवत कथा आणि रामायण कथा या ऐकल्या जातात. बघा, पौष महिन्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला नरकात का जावं लागतं हा सुद्धा पुरावा आहे. पुरावा काय आहे? बघा, ब्रह्मपुराणात पौष महिन्यामध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो तो नरकाचा भागीदार कसा होतो? जर त्या व्यक्तीचा अल्पायुष्यच तेवढा असेल तर मरणारा व्यक्ती कमी वयात मेलेला असेल किंवा दीर्घ आयुष्य पूर्ण जगून सुद्धा तो जर मेलेला असेल तरी सुद्धा त्याला नरकात हे जावं लागतं. कारण पौष महिन्यामध्ये लोक आणि परलोक यांचे दरवाजे ना ते नरकाच्या बाजूने खोलतात. तुम्ही जर कर्म कितीही चांगलं केलं असेल, पुण्य केलं असेल किंवा काही केलं असेल ना, तरी शेवटी तुम्हाला नरकात हे जावं लागतं. कारण या महिन्यात मृत्यू झालाय त्याच्यामुळे नरकात हे जावं लागतं. पौष महिना नरकात जावं लागतं याचं कारण असं आहे की बघा, महाभारतात दिलं याचं कारण. पितामह भीष्म ज्यावेळेस गौरवाचे सेनापती पितामह भीष्म हे होते, तर पितामह भीष्म यांना इच्छा मरणाचं वरदान होतं हे सर्वांना तर माहीत आहे. ते इच्छेसूर शिवाय मरू शकत नव्हते आणि त्यांना कुणीही मारू शकत नव्हतं, एवढं त्यांना वरदान होतं. परंतु त्या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने दिव्य बाण हा भीष्म पितामहाला मारला आणि त्यांना घायल केलं आणि घायल केल्यामुळं ते जखमी झाले आणि ते बाणाच्या शय्यावरती झोपले होते. आता त्यांना इच्छा मरण होतं, ते वरदान सुद्धा
मागू शकत होते की त्यांना मारायचे, परंतु बाणाच्या शयावरती झोपले असताना भीष्म पितामह यांना माहीत होतं की हा पौष महिना चाललाय आणि या पौष महिन्याचं म्हणजे सूर्याचं दक्षिणायन चाललंय. आता बघा, दक्षिणायन म्हणजे काय, तर सूर्याची किरणं हे दक्षिणेला पसरत असतात, म्हणून ह्याला दक्षिणायन असं म्हटलं जातं. आणि मकर संक्रांत आली म्हणजे या दिवसात मकर संक्रांत ही येणारी असते. हा महिना मकर संक्रांत येणारी एकादश असते, तो नंतर माघ महिना हा आपण म्हणतो. तर एकादश शुक्ल पक्षातील कक्षात एकादशीच्या दिवशी भीष्म पितामह यांनी आपला प्राणत्याग हा केला होता, म्हणजे त्यांना स्वर्गामध्ये जागा मिळाली. याचं उदाहरण आहे, खरं की कुठलीही दंतकथा नाही. महाभारतात आपण ऐकलं असेल की पहिलं महायुद्ध महाभारतात झालं ना, ते पौष महिन्यामध्ये झालं आणि पौष महिन्यात जर मृत्यू झाला तर नरकात जावं लागतं, हे आपण पाहिलं आहे. तर पितामह भीष्म यांनी इच्छा मरण असताना सुद्धा त्या शैवर का थांबले, तर तो पौष महिना होता म्हणून थांबले, अशी कथा ही सांगितली जाते. बघा, पौष महिन्याला मलमा खरं मास सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्याच्या मागे सुद्धा एक सुंदर कथा सांगितली आहे. मार्कंडेय पुराणात ही कथा सांगितली आहे. सूर्य आपल्या घोड्याच्या रथावरती बसून, सूर्यदेवाचा रथ म्हणजे 7 घोड्यांचा रथ हा असतो, तो ओढत चालला होता आणि सूर्यदेव रथावर बसून पूर्ण ब्रह्मांड, सूर्याचं ब्रह्मांड आहे, परिक्रमा करत होते. आता परिक्रमा करत असताना सूर्यांना एक क्षणभरही थांबता येत नव्हतं, अशी प्रतिज्ञा केली होती. तर बघा, सूर्याचे 7 घोडे होते ना, ते वर्षभर पळून पळून कंटाळे होते आणि ते व्याकुळ सुद्धा झाले होते. आता सूर्याने आपल्या घोड्याला पाणी पाजण्यासाठी एका तलावाजवळ ते घोडे थांबले. तो एक कुंड होता. त्या थांबल्याबरोबर सूर्याच्या ध्यानात आलं की आपण जर प्रतिज्ञा घेतली की मी थांबणार नाही, जर सूर्य थांबला तर या ब्रह्मांडाचं काय होईल. सूर्याच्या ध्यानात आलं आणि लगेच त्यांना घोड्याला थांबवलं पाणी पिण्यासाठी. त्यावेळी सूर्याचं लक्ष गेलं ते 2 गाढवाकडे. 2 गाढवं होती उभी. 2 गाढवाला झोपवलं त्या रथाला आणि सूर्याने आपली जी ब्रह्मांडाची परिक्रमा केली होती ना, ती परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ते 2 गाढव घेतली होती. परंतु गाढवाची गती कशीही कमी होती, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वीवरती प्रकाश कमी पडतो. तर या पौष महिन्याच्या काळामध्येच पृथ्वीवर प्रकाश हा त्याच्यामुळेच कमी पडतो, असं सुद्धा सांगितलं जातं. पौष महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य सुद्धा करत नाही. या महिन्यामध्ये पौष महिन्याचं मूळ कारण आहे की उत्तर गोलार्धात सूर्याचा तेज कमी असतो. पौष महिन्यामध्ये ज्या वेळेला सूर्य दक्षिणाकडून उत्तरायण होतं ना, त्यावेळेलाच दिवस हळूहळू हा नंतर मोठा होऊ लागतो आणि हा काळ फार पुण्याचा असतो. नंतर पुढच्या ज्या माघ महिन्यामध्ये, म्हणजे आपल्याला माघ महिना असतो ना, त्या महिन्यामध्ये ज्यांचा मृत्यू होईल त्याला स्वर्गात जागा आहे भेटत असते. त्यामुळं असं सांगितलं जातं की पौष महिन्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला नरकात जागा मिळते. हे असं लिहिलेलं आहे, ते आम्ही आमच्या मनाने सांगत नाहीत, हे लक्षात ठेवा. असं शास्त्रात कथात सांगितले आहे. परंतु कर्म जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला नरकात नाही स्वर्गातच जागा भेटेल. त्यामुळे फक्त आपलं कर्म चांगलं ठेवा. मेल्यानंतर माणूस कुठं जातं हे कोणालाही माहीत नाही, परंतु शास्त्राला धरून असं वाचलं, आम्ही ऐकलं, म्हणून ती कथा तुमच्यापर्यंत सांगायचं काम आम्ही केलं. बाकी विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हा सर्वस्व हा तुमचा प्रश्न आहे. ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.